श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण एक छानशी रेसिपी पाहतोय। इथं मी एक बाउल ताक घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपलं ताक घेतलेलं आहे, साधं ताक। इथे मीठ आहे, इथे हळद आहे, पाऊण बाउल साखर घेतलेली आहे, इथे आपला 0 साईज रवा घेतलेला आहे मी, आणि वेलची पावडर। असं हे आजचं आपलं साहित्य आहे। यापासून आपल्याला एक पदार्थ बनवायचा आहे। मी एक बाउल ताक घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता, आम्ही 0 साईज रवा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा रवा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपण जे ताक घेतलं होतं एक बाउल, त्याच प्रमाणात एक बाउल मी रवा घेतलेला आहे, तो मी यामध्ये मिक्स करत आहे। यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। ताक, रवा आणि आता मी साखर ॲड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे। पिठी साखर वापरली तरी चालू शकेल। आता मी साखर विरघळवून घेतलेली आहे। आता तुम्ही पाहू शकता, थोडी वेलची पावडर आपण यात घालणार आहोत। थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे आपल्याला, आणि थोडीशी हळद। आता हे आपण पुन्हा फेटून घेणार आहोत। अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आपण। तुम्हाला हवं असेल तर फूड कलर तुम्ही घालू शकता। माझ्याकडे फूड कलर अवेलेबल नाही, त्यामुळे मी थोडीशी हळद घातलेली आहे कलरसाठी। फूड कलर वापरला तरी चालेल। यामध्ये मी थोडासा खायचा सोडा पण ॲड केलेला आहे। आता एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हे बॅटर असं झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय बनवायचं आहे आपल्याला। इथे तुम्ही पाहू शकता, आपण अप्पे पात्र घेतलेलं आहे, यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे। आता आपण अशा पद्धतीने ते बॅटर यामध्ये घालून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। आता आपण पाहूया आपले अप्पे कसे तयार झाले। तुम्ही पाहू शकता, छान असा रंग आलेला आहे। सावकाश हळूवार आपल्याला त्याची साईज चेंज करून घ्यायचं आहे। हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीने आपण त्याचा पराठ्यासारखा सुद्धा एक पदार्थ करून घेऊ शकतो। लहान मुलांना आवडणारी रेसिपी आहे। संध्याकाळच्या स्नॅक्स टाईममध्ये आपण हे खाऊ शकतो। थोड्याच वेळात मी दाखवते तुम्हाला कसं झालं आहे ते। रवा आणि ताकापासून होणारा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये मुलांसाठी एक आवडीचा पदार्थ, गोड पण। मुलांना रोज वेगवेगळं काही ना काही हवं असतंच खायसाठी, त्यामुळे हा एक चांगला ऑप्शन असू शकतो।
तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. लहान मुलांसाठी हा उत्तम पर्याय असू शकतो. अशा पद्धतीने रवा आणि ताकाचे आप्पे आणि पराठासुद्धा आपला तयार झालेला आहे.